राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे ते म्हणजे नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातबद्दल. खरं तर या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात भरपूर असा मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतो. आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. कालच तृप्ती देसाई यांनी नीलम गोरे ज्या उपसभापती आहेत नीलम गोरे यांच्यावरती आरोप केलाय की त्या देखील अशोक खरात यांना भेटल्या होत्या. या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील आहेत. ताई, काय सांगा, तृप्ती देसाईंनी काल आरोप केलेत नीलम गोरेंवरती. या विषयातली आम्हाला खरंच माहिती नाही आणि माहिती घेतलेली नाही. त्याच्यामुळे तृप्ती देसाई काय आरोप करतात त्याच्यावर मी बोलणं हे उचित ठरणार नाही आणि गरजच नाहीये. कुठल्याही या संवेदनशील घटना घडलेली, गुन्हा घडलेला आहे, त्याच्यामध्ये अत्यंत जबाबदारीने माहिती घेऊन बोलणं उचित ठरेल. तुमचं काय यावरती, म्हणजे काय यात काय सहभाग वाटतोय तुम्हाला? बाबाच्या या प्रकरणात त्या बंधू बाबा अनेक राजकारण्यांना भेटलेला आहे, त्यांचा त्याच्यासोबत फोटो आहे म्हणून ते गुन्हेगार होऊ शकत नाही. त्यांचा ते पुरावे पण आहेत त्यांच्याकडे. नीलम गोरे भेटले तसं पुरावे पण आहे म्हणते. मी तुम्हाला सांगितलं ना, त्याला पुरावे नाही म्हणत, त्या कशासाठी भेटल्या, त्यांनी काय केले, या अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे याच्यातली अधिक माहिती घेऊन बोललं तर योग्य राहील. माझ्यापर्यंत तर असा कुठला फोटो मला दिसत नाहीये किंवा त्यांनी स्वतःहून येऊन पुढे सांगितलेले. त्यामुळे तृप्ती देसाईंनी काय आरोप केला म्हणून त्याच्यावर मी बोलावं असं मला वाटत नाही. तृप्ती देसाई हे देखील बोलले होते की तुम्ही वारंवार मीडिया समोर येताय, हा प्रकरण तुम्ही जोरात धरून ठेवले, तर त्यामध्ये तुमच्यावरती देखील तुम्ही प्रसिद्धीसाठी करताय असं तुमच्यावरती देखील बोलतात. याच्यावरनं त्यांच्या बुद्धीची तुम्हाला कीव आली पाहिजे ना. प्रसिद्धीसाठी बोलतीये? कोणती प्रसिद्धी? मी तर तृप्ती देसाईंचं नाव नाही घेतलं. ज्यावेळी भोंदूबाबा प्रकरण समोर आलं त्यावेळी मी बोलत होते, अंजलीताई दमनिया बोलत होत्या, सुषमाताई अंधारे बोलत होती, संगीताताई तिवारी बोलत होत्या. तुम्हीच स्वतःहून पुढे आला. माझ्याकडे वर्षापूर्वी व्हिडिओ आले होते, आम्ही म्हणलो का नाही. आणि आम्हाला माहिती मिळाली होती की चाकणकर यांनी पुण्यामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याकडं हे प्रकरण दबण्यासाठी सेटलमेंट केलेली आहे. तिथं दिसून आलं त्यांची सेटलमेंट. आता ते त्यांचं लपवण्यासाठी जर आरडाओरडा करत असतील तर तृप्ती देसाई काय आरडाओरडा करतात त्याच्याशी मला काय घेणं देणे. आणि आम्हाला कशाला प्रसिद्धीची? तुम्हालाच प्रसिद्धीची पाहिजे म्हणून तुम्ही ओरडत आहे की बाबा बंधू बाबा प्रकरण मी केलं, मी CM ला दिलं. मग तुम्ही जर वर्षापूर्वी गुन्हा दाखल केला असता, दिवसाला 2 महिला पकडा, आज किती महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या. आणि तुम्हालाही मीडियाला सांगते की समोरचा व्यक्ती काय बोलतोय, कुठल्या संदर्भात बोलतोय ते दाखवताना तुम्ही जरा बघा ना. कुणी उठणार आणि काही बोलणार का? रुपाली पाटील ठोंबरेंनी नाव घेतलं का तृप्ती देसाईचं पहिलं? का कुणी सुषमा अंधारांनी घेतलं का? अंजली दमानियांनी घेतलं का? संगीता तिवारींनी घेतलं? त्याच स्वतः पुढे आल्या, माझ्याकडे आलते म्हणायला. संपला विषय. आरोपीनीच गुन्हा करणाऱ्याने समोर सबूत दिलेला आहे, पुरावा दिलेला आहे. त्यामुळे तृप्ती देसाई काय म्हणते आम्हाला काहीच घेणं देणं नाही. आम्हाला SITच्या माध्यमातून तपासून चाकणकरांनी कुणाशी प्रकरण दाबण्यासाठी सेटलमेंट केलं या सगळ्या चौकशा होतील, येतील, कॉल डिटेल्स येतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी येतील, तेव्हा बोलू आपण. रुपाली चाकणकर SIT चौकशीसाठी अजूनही गेल्या नाहीयेत, काय बद्दल? जावं तर त्यांना लागणार, ती कायदेशीर प्रोसेस आहे. समजा आत्ता काही त्यांनी कारण सांगितलं, परत SIT त्यांना बोलवेल आणि नाही गेले तर पुढची कारवाई करतील. वारंवार या घटनेमध्ये व्हिडिओ अजून वाढत चाललेत. आपल्याला जसे आता पहिले 58 व्हिडिओ होते ते अजून समाज माध्यमांवर अजून हे व्हिडिओ वाढत चाललेले आहेत. तर आणि मंत्र्यांचं देखील या संपूर्ण ह्याच्यात मंत्र्यांचं देखील नाव येतंय. काय चौकशी केली पाहिजे सर्व लोकांची? एक लक्षात घ्या, कुठल्या मंत्र्यांचं नाव समोर जे येते त्यांच्या सगळ्यांचं चौकशी समन्स देऊन SIT करेलच. परंतु हे जे काही व्हिडिओ तुम्ही सांगतात हे पोलिसांकडे येण्याच्या आधीच सोशल मीडियावर अनेक जणांकडे महाराष्ट्रभर आहेत. माझी विनंती असेल त्यांना, त्या महिलांचा चेहरा कृपया ब्लर करा, ती ज्याच्यामुळे सामाजिक अत्यंत महिला म्हणजे जे काय आहे घाण वृत्ती समोर येते, महिलांची ती बदनामी होतीये. तर ते न झालं पाहिजे म्हणून की कृपया डायरेक्टली आहे तसा व्हिडिओ न टाकता ॲटलिस्ट त्या महिलेचा चेहरा, नाव दिसणार नाही अशा पद्धतीने त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. गुन्हा खूप घाण आहे,
सगळं कुटुंब महाराष्ट्र हादरलेलं आहे, पण तरी सुद्धा आपल्याला सामाजिक नैतिकता विसरता कामा नये. आता हे भोंदूबाबा प्रकरण आपण पाहतोय, तसेच महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी असे भोंदूबाबा फिरतायत. त्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे सरकारने, किंवा काय दक्षता आता घेतली पाहिजे? भोंदू बाबांवर कारवाई होईल, सगळ्या गोष्टी होतील. माझ्या महाराष्ट्रातील जनता माता भगिनींना विनंती आहे की अशा ठिकाणी तुम्ही जेव्हा धार्मिक किंवा देवासाठी श्रद्धेसाठी जाता, तेव्हा जर तिथला पुजारी विकृत असेल, नराधम असेल आणि त्याची एखादीही चुकीची गोष्ट जर तुम्हाला जाणवली, तर तातडीने तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण का ही भोंदू बाबासारखी वृत्ती ही आपल्या देवा धर्माची भीती दाखवून, आपल्या अडचणीचा फायदा घेऊन ही गुन्हेगारी वृत्ती करत असतात. त्याला बळी पडू नका. अशा भोंदू बाबांना तातडीने गुन्हे दाखल करणे आणि त्यांना जागेवर त्यांची विकृती संपवणे हाच एक आपल्याकडे पर्याय आहे. गुन्हा झाल्यावर निश्चित गुन्हे दाखल होतील आणि पोलिसांनी सुद्धा जे असे काही भोंदू बाबा असतील तर त्यांचा आढावा घेणे की बाबा असा काही विषय घडतो का, हे जरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या लोकांनी पाहणं गरजेचं आहे. तर शेवटचा प्रश्न, या संपूर्ण प्रकरणात तुमच्या आता मागणी काय असणार आहे? संपूर्ण प्रकरणात एकच मागणी आहे की जे याच्यात आरोपी आहे, ज्यांनी कटकारस्थान केलं, ज्यांनी एवढ्या महिलांवर अन्याय अत्याचार शोषणासाठी भोंदू बाबाला मदत केली, त्यांना अटक करणे आणि त्यांना शिक्षा, कायदेशीर शिक्षा फास्ट ट्रॅकवर लागणे, ही माझी मागणी आहे. तर ह्या होत्या रुपाली ठोंबरे पाटील. त्यांनी म्हटलं आहे, ज्यांनी या भोंदू बाबाला मदत केली आहे कोणत्याही प्रकाराने, त्याला लवकरात लवकर त्याची अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात येत आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.